नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. हातकणंगले तालुक्यातील रुकडी इथं सामाजिक काम करणारी आधार फाउंडेशन ही संस्था सर्वात मोठे समाजसेवेचे काम करते. या फाउंडेशन रुकडी परिसरामध्ये हजारो वृक्षांचे लावण करून ती जगवण्याचं मोठं कार्य केलं आहे. त्याचबरोबर स्टील बँकेसह अन्य सामाजिक उपक्रमातही त्यांचा सहभाग नित्याचाच असतो. रेल्वे स्टेशन परिसरात या फाउंडेशन ऑक्सिजन पार्क केले आहे, तर गावापासून अतिग्रे फाट्यापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा विविध अत्यावश्यक वृक्षांचे रोपण केले आहे. प्रत्येक रविवारी स्वतःच्या संस्थेच्या टँकरमधून या वृक्षांना पाणी घालून जगण्याचे प्रामाणिक काम केले आहे. आणि या वृक्षांच्या सावलीचा फायदा मात्र संपूर्ण गावाला झाला असून अतिग्रे फाटा ते रुकडीपर्यंत चालत येणाऱ्या नागरिकांना त्याचा अतिशय चांगला लाभ होत आहे. तर सकाळी आणि संध्याकाळी फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी ही आल्हाददायक वातावरण मिळते. पण गेल्या 2 दिवसांपूर्वी कोणीतरी बेफिकीर व्यक्तीने स्वच्छतेच्या नावाखाली रयत शिक्षण संस्थेच्या कंपाऊंड लगत आणि लक्ष्मी मंदिर परिसरातील काही ठिकाणी आग लावली. या आगीत मात्र करंजी, सावर, सिसम, चिंच, कनेरी, शंकासूर, स्पतोडिया अशा 25हून अधिक वृक्ष आगीच्या भक्षस्थानी पडले. ही झाडे जळत असताना अनेक ग्रामस्थांनी पाहिलं आहे, पण एकाचीही संवेदना जागी झाली नाही. याला दुर्दैव म्हणावे लागेल, कारण ही झाडेच नुसती जाळले नाहीत, तर रुकडीकरांचा भविष्यही यामध्ये जळून राख झाला आहे. ही झाडे म्हणजे आधार फाउंडेशनच्या प्रत्येक स्वयंसेवकांच्या कामाची साक्ष होती. संवेदना हरवत चालल्याची हे एक मूर्तिमंत उदाहरण समाजासमोर आले आहे. झाडे जळत असतानाही आग विझवू असा विचार कोणाच्या बरे मनात क्षणभर का होईना आला नसावा. आपण इतके संवेदनाहीन झालो आहोत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. फक्त कर्मवीर शाळेतील चिमुकल्या मुलांनी मात्र पिण्यासाठी आणलेल्या पाण्याच्या बॉटलमधून ही आग विझवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे लहानग्या मुलांच्या संवेदना जाग्या झाल्या, पण मोठ्या लोकांनी मात्र डोळे झाकून प्रवास करण्यात धन्यता मानली. त्यांना आपल्या मुलांच्या भविष्याची चिंता नसल्याचे चित्र यातून जाणवू लागले आहे. समाज मनाला वेदना देणारी ही घटना अत्यंत दुर्दैवी मानली जात आहे. आधार फाउंडेशनचे कार्यकर्ते सक्षम आहेत. ते पुन्हा झाडे लावतात, पुन्हा जगवतील, पण प्रत्येकाच्या मनामध्ये संवेदनशीलता जागी करणे मुश्किल आहे. त्यासाठी प्रत्येकाने स्वतःला सिद्ध करावे लागेल, तरच आपल्याबरोबर आपल्या मुलांचेही भविष्य जपले जाईल.